नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्र गट ब राजपत्रित सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा 2026 14 जून रोजी परीक्षा झाली होती. आपण विद्यार्थी जे आहेत ते महाराष्ट्र ग्रुप बी कंबाईन प्री असं म्हणतात त्या परीक्षेला, है ना. तर आपण बघूया की 14 जून रोजी जो पेपर झाला होता तर त्याचे ह्या परीक्षेचं जे स्वरूप आहे पूर्ण ते कसं आहे ते बघूया. याच्यामध्ये संयुक्त पूर्व परीक्षा आहे 100 मार्काला, नंतर मुख्य परीक्षा आहे 400 गुणाला, 2 पेपर असणार आहेत, पेपर 1 पेपर 2 असे 200 मार्काचे 2 पेपर. नंतर फिजिकल आणि तुमची मुलाखतसुद्धा आहे, ती फक्त पोलीस उपनिरीक्षक PSI पदाकरता आहे. त्याला 100 गुण आहेत, चाचणी जी आहे शारीरिक यासाठी, आणि इंटरव्ह्यू मुलाखतसाठी 40 गुण आहेत, म्हणजे 140 गुण टोटल तुमचे शारीरिक चाचणी आणि मुलाखतसाठी आहे PSI पदासाठी. तर आपण आता बघूया की परीक्षेचं जी पूर्वपरीक्षा आहे ती कशी असते. त्याच्यामध्ये GSचं सेक्शन असतं, म्हणजे सामान्य क्षमता चाचणी. त्याच्यामध्ये 100 प्रश्न असतात 100 गुणांसाठी, आणि एनी ग्रॅज्युएट कोणताही पदवीधर ॲप्लाय करू शकतो. पेपरचं माध्यम हे मराठी इंग्लिश दोन्हीमध्ये आहे. पेपरचा वेळ 1 तास आहे. 1 तासामध्ये तुम्हाला 100 क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत, आणि जे हे आहे की तुम्हाला उत्तर जे आहे ते OMRवर असं मार्किंग करायचं आहे. OMR शीटवर ABCD त्यातला एक आन्सर आहे तुम्हाला मार्क करायचा आहे. तर हे सर्व तुम्हाला मॅनेज करायचं आहे. 1 तासामध्ये 100 क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. त्याच्यामध्ये सिलेबस काय काय असणार आहे ते बघणार आहोत आपण. आणि ह्याच्यामध्ये परत 25% हे निगेटिव्ह मार्किंग आहे, म्हणजे तुमचे 4 क्वेश्चन चुकले तर एक प्रश्नाचे मार्क कमी होतील, म्हणजे 1 मार्क कमी होईल. तर अशा पद्धतीने 1/4 मार्किंग सिस्टीम असं म्हणतो आपण निगेटिव्ह मार्किंग. तर याचा अभ्यासक्रम बघूया, सिलेबस बघूया याचा, है ना. तर विषय सामान्य क्षमता चाचणी, त्याच्यामध्ये आपला असणार आहे इतिहास असणार आहे, हिस्ट्री आधुनिक भारताचा विशेषतः म्हणजे मॉडर्न हिस्ट्री, महाराष्ट्राचा इतिहास म्हणजे महाराष्ट्र हिस्ट्री, त्याच्यानंतर असणार आहे भूगोल जिओग्राफी, महाराष्ट्राच्या भूगोलाचा विशेष अभ्याससह. त्याच्यानंतर पृथ्वी जगातील विभाग, हवामान, अक्षांश, रेषांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी. म्हणजे हे सर्व जे दिलेलं आहे ह्याच्यामध्ये हे जॉग्राफीशी रिलेटेड आहे. हे तुम्ही सर्व तुम्हाला ही जी PDF आहे मी शेअर करणार आहे टेलिग्राम चॅनलवर, तिथून तुम्ही हे पाहू शकता. त्याच्यानंतर आहे अर्थव्यवस्था, इंडियन इकॉनॉमी, भारतीय अर्थव्यवस्था, शासकीय अर्थव्यवस्था, असे 2 आहेत अर्थव्यवस्था इकॉनॉमीमध्ये. त्याच्यामध्ये तुम्ही सब टॉपिक बघू शकता काय आहेत ते. त्याच्यानंतर आहे चालू घडामोडी म्हणजे करंट अफेअर्स. हा जो आहे टॉपिक हा खूप महत्त्वाचा आहे. जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील म्हणजे सर्व करंट अफेअर तुम्हाला ह्याच्यामध्ये कव्हर करायचे आहेत. त्याच्यानंतर आहे राज्यशास्त्र, पॉलिटीचे क्वेश्चन असतील. नंतर सामान्य विज्ञान, सायन्स, त्याच्यामध्ये फिजिक्स आहे, भौतिकशास्त्र, केमिस्ट्री आहे, रसायनशास्त्र, झुलॉजी आहे, प्राणीशास्त्र, बॉटनी आहे, वनस्पतीशास्त्र, आणि हायजीन आरोग्यशास्त्र. अशा पद्धतीने सामान्य विज्ञान आहे. अंकगणित आहे, अंकगणित म्हणजे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडमध्ये तुम्हाला जे काय मॅथ्स आहे, बेसिक मॅथ्स ते आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक आणि टक्केवारी असं आहे. नंतर बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे बुद्धिमापन चाचणीमध्ये काय करणार आहेत की उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठीचे प्रश्न असणार आहेत. ठीक आहे. तर असे एकूण तुम्हाला ह्या 2 सेक्शनमधून हे 20 क्वेश्चन येतात अंकगणित आणि बुद्धिमान चाचणीपासून, आणि बाकीच्या पूर्ण सेक्शनमध्ये तुम्हाला 80 क्वेश्चन असतात, बरोबर. तर हे तुम्हाला जे आहे असे टोटल मिळून 100 क्वेश्चन तुम्हाला येतात पेपरला 100 मार्काला. तर साधारण तुम्हाला हे एका तासामध्ये सर्व क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करून ह्याचा आपण बघूया की कट ऑफ साधारण किती जातो ते. आता पहिले बघूया आपण लेटेस्ट झालेली 14 जूनची जी परीक्षा आहे, 14 जून 2026ला कंबाईन बीचा जो पूर्वपरीक्षा झाली होती तिचा निकाल लागलेला आहे. त्या निकालामध्ये हे बघा इथे बघू शकता तुम्ही की जे आहे ह्याच्यामध्ये दिलेलं आहे की कट ऑफ काय आहे ते. ह्याच्यामध्ये कंबाईन प्री एक्झामिनेशन आहे ना 2000 जे आहे हा 25चा कट ऑफ आहे. आता 26चा कट ऑफ आपण बघूया, पण त्या अगोदर आपण कट ऑफ ट्रेंड बघूया की कसे आहेत कट ऑफ 2-3 वर्षाचे. तर 2025 कंबाईन प्रिलिम 2025चा हा कट ऑफ आहे.
तर इथे बघा ओपनमध्ये जनरल कॅटेगरीला 51.25 आहे, एस सीचा जनरलला 47 आहे, एस टीचा 45 आहे, डी ए एन टी एस बी सी एन टी सी अशा पद्धतीने वेगवेगळ्या कॅटेगरीचे कट ऑफ तुम्ही बघू शकता. तर कट ऑफ हे बघितलं तर 45च्या आसपास ते 51पर्यंत आहे जनरलचा. अशा पद्धतीने हा 2025चा आहे. आपण आता 2024चा बघूया. त्याच्या अगोदर एक पेपरला होता झाला होता 2024चा. तर हे बघा इथे बघा कंबाईन प्री एक्झामिनेशन 2024. तर ओपनचा कट ऑफ हा जास्त गेलेला आहे, 62 आहे. एस सीचा कट ऑफ हा 61 गेलेला आहे. एस टीचा कट ऑफ 56 गेलेला आहे. डी टी ए एन टी बी एस बी सी एन टी सी एन टी डी आणि ओ बी सीचा कट ऑफ हा 62 गेलेला आहे बघा. तर अशा पद्धतीने तुम्ही 2024चा कंबाईनचा पेपर बघितला तर ह्याचा कट ऑफ जो आहे तो जास्त आहे. त्याच्यानंतर 2025चा तुम्ही कट ऑफ बघितला जनरलचा किती आहे 62 होता, 24चा 25चा 51 आहे, म्हणजे 10 मार्कांनी पूर्ण ड्रॉप झालेला आहे. आता 2026चा कट ऑफ जो आहे तो सुद्धा आपण बघणार आहोत. पण त्यासाठी आपण आता परीक्षेचं जो पेपर आहे हा 2024चा पेपर आहे. 2024चा पेपर जो कंबाईनचा पेपर झाला होता 14 जूनला 2026चा पेपर झालेला आहे. आणि त्याच्या अगोदर 2024 आणि 2025ला जे पेपर झालेले आहेत ते आपण पाहणार आहोत की पेपर आलेले क्वेश्चन कसे आहेत. त्याच्यानंतर कट ऑफमध्ये एवढं वेरिएशन का आहे 10-10 मार्काचं 24ला. तर हे सर्व डिसाईड करतं की वॅकन्सी किती आहे त्या वर्षीच्या. त्याच्यानंतर वॅकन्सीनुसार पेपरची डिफिकल्टी है ना, ह्या सर्व. तर हा जो पेपर आहे हा कंबाईनचा पेपर 2024चा आहे. कंबाईन प्री 2024 हा पेपर बघा 2025मध्ये 2 फेबला झाला होता. 2 फेब 2025ला हा पेपर झाला होता. तर ह्या पेपरमध्ये जे क्वेश्चन आले होते ते म्हणजे आपण बघूया की हिस्ट्रीचे काय क्वेश्चन आहेत. 1 नंबरपासून ते आपण बघूया की किती क्वेश्चन हे हिस्ट्रीचे आलेले आहेत. 1 2 त्याच्यानंतर 3 4 5 6 क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6पर्यंत हां हिस्ट्रीचाच क्वेश्चन आहे हा सुद्धा. क्वेश्चन नंबर 7, क्वेश्चन नंबर 8, क्वेश्चन नंबर 9, क्वेश्चन नंबर 10. तर असे हे 10 क्वेश्चन जे आहेत ते विचारले गेलेत हिस्ट्रीसाठी. हे बघा क्वेश्चन नंबर 9, क्वेश्चन नंबर 9पर्यंत हिस्ट्रीचे क्वेश्चन आहेत. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 10 जो आहे क्वेश्चन नंबर 10पासून जॉग्राफीचे क्वेश्चन विचारलेले आहेत. बघू शकता तुम्ही जॉग्राफी क्वेश्चन नंबर 10, क्वेश्चन नंबर 11, 12, क्वेश्चन नंबर 13. त्याच्यामध्ये जे सब टॉपिक असतील ते पण आपण बघू की काय आहेत. जॉग्राफीमध्ये जे सब टॉपिक कोणते आहेत त्याच्यावर प्रश्न विचारले आहेत ते पण बघणार आहोत आपण. क्वेश्चन नंबर 12. तर PDF थोडा लोड व्हायला वेळ घेते पण आपण बघूया की क्वेश्चन नंबर 15सुद्धा आहे, 16सुद्धा आहे. कृष्णा रिवर क्वेश्चन नंबर 16. तर हा क्वेश्चन कृष्णा रिवरचा जो पेपर आहे क्वेश्चन नंबर 16 आहे. तर कृष्णा रिवरचा जो हा क्वेश्चन UPSC सियाकमध्ये UPSC सियाक जी कॉमन एंट्रन्स टेस्ट आहे त्याच्यामध्ये हा क्वेश्चन विचारला होता की कृष्णाची ट्रिब्युटरी कोणती कोणती आहे खालीलपैकी. तर त्याच्यामध्ये दिलं होतं की त्याच्यामध्ये ऑप्शनमध्ये फक्त एक मुसीच होती. बाकी सगळ्या कावेरीच्या ज्या आहेत कावेरीच्या सर्व ज्या होत्या त्याच्यामध्ये ट्रिब्युटरी मेन्शन होत्या हेमवती जे काय असतील त्या. तर आपण बघून घेऊया ते सुद्धा. आधी आपण ह्या पेपरचं स्वरूप बघूया की काय आहे ते है ना. UPSC सियाकला जो विचारलेला आहे क्वेश्चन तो त्याच्यामध्ये आपण बघू की सब टॉपिक काय आहे. रॉकचा सब टॉपिक आहे, ठीक आहे. रिवर आहे, रिव्हरचा सब टॉपिक आहे. रिव्हरवरती एक क्वेश्चन आहे जॉग्राफीमध्ये. आणि हे कावेरीमध्ये पण आपण दिलेले काबिनी, हेमवती, भवनी, अमरावती, शिमचा. तर अशा पद्धतीने रिव्हर सिस्टीममध्ये विचारलेले क्वेश्चन आहेत.
हे जॉग्रफीचे क्वेश्चन आहेत. UPSC सियाकला जो पेपर घेतला होता 2 ऑगस्ट रोजी 2026ला कॉमन एंट्रन्स टेस्ट, त्याच्यामध्ये 2 क्वेश्चन विचारले होते. ठीक आहे. आणि हा सुद्धा क्वेश्चन आहे 19-20, हे जे आहेत जॉग्रफीचे क्वेश्चन आहेत. आता क्वेश्चन नंबर 21 इकॉनॉमिक्सचे क्वेश्चन आहेत. इकॉनॉमिक्सचे क्वेश्चन बघूया. तर याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा पार्ट म्हणजे की हा पेपर सॉल्व करताना आपल्याला जे शेवटला जे 20 क्वेश्चन आहेत ते बुद्धिमत्ता चाचणी, मॅथ्स, रिझनिंग अशा पद्धतीचे आहेत. ते क्वेश्चन आपल्याला सॉल्व करायचे आहेत. तर ते क्वेश्चन सॉल्व करायच्या अगोदर आपण जनरल व्ह्यू बघितला की क्वेश्चन पेपर कशा पद्धतीने आले आणि त्याचे हिस्ट्री, जॉग्राफी, इकॉनॉमिक्स अशा पद्धतीने क्वेश्चन पेपरमध्ये जे आहेत क्वेश्चन आलेले आहेत आणि त्याचे सब टॉपिक आता आपण तात्पुरते बघितले शॉर्टमध्ये. आपण हे पूर्ण डिटेल ॲनालिसिस करणार आहोत याचं. तर आपल्याला फक्त आता एवढंच लक्षात येतं की ग्रुप सीचा जो पेपर आहे तो सुद्धा होणार आहे 25 ऑक्टोबर रोजी. तर त्याचं जे स्वरूप असणार आहे महाराष्ट्र ग्रुप सी सर्व्हिसेस कंबाईन प्रिलिमिनरी एक्झामिनेशन, तर त्याचा पण सिलेबस हा जवळपास सेमच आहे. त्याच्यामध्ये एक पूर्वपरीक्षा होणार आहे 100 मार्काची. त्याच्यानंतर जे RTOची जी गट क जी आहे ते सुद्धा याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे पूर्वपरीक्षेमध्ये. म्हणजे एकच पेपर होईल आणि वेगवेगळ्या परीक्षा होतील. नंतर सहाय्यक मोटार वाहकचे नंतर 2 जे आहेत 400 गुणाचे 2 पेपर होतील 200-200 मार्काचे. मग सायर मोटार वाहन निरीक्षकचे सुद्धा 300 मार्काचा एक पेपर होईल. तर आता बघूया की प्रिलिम जो आहे, प्रिलिम जी आहे ती सेम ग्रुप बी सारखी आहे. 100 क्वेश्चन 100 मार्क, एनी ग्रॅज्युएट, मराठी इंग्लिश 1 तासासाठी आणि OMR शीटवर तुम्हाला आन्सर जे आहे मार्क करायचं आहे. आणि ह्याची सिस्टीम जी आहे निगेटिव्ह मार्किंगची 20% 1/4 आहे. आता आपण बघूया की ह्याचा अभ्यासक्रम कसा आहे. ह्याचा पण अभ्यासक्रम जो आहे तो सिमिलरच आहे जवळपास जो ह्याच्यामध्ये दिलेला आहे ग्रुप बीसाठी. पण आपण चेंज काय आहे ते बघूया. ह्याच्यामध्ये इतिहास जो आहे तो सेमच आहे, भूगोल आहे तो सुद्धा सेम आहे, अर्थव्यवस्थासुद्धा सेम आहे, चालू घडामोडीसुद्धा सेमच आहेत, राज्यशास्त्रसुद्धा आहे, पॉलिटी आहे, GS आहे, त्याच्यानंतर अंकगणितमध्ये पण आहे. आणि ह्याच्यामध्ये फक्त एकच जो आहे तो वेगळा आहे, उमेदवार किती लवकरात लवकर अचूकपणे विचार करू शकतो आजमावण्यासाठी. म्हणजे पूर्ण जो सिलेबस आहे तो ग्रुप बीचा सिलेबस आणि ग्रुप बीचा सिलेबस हा दोन्ही जे सिलेबस आहे याच्यामध्ये हे सर्व सिलेबस जो आहे हा सेमच आहे, आपण बघू शकता है ना. तर आपण आता सिलेबस बघितला. तर आपण येणाऱ्या काळामध्ये या यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला प्रिवियस इयर पेपर सॉल्व करून घेणार आहे. आय होप तुम्ही कंटिन्युटीमध्ये राहाल. आपण आत्तापर्यंत UPSC प्रिलिम 2024चा पूर्ण पेपर सॉल्व केलेला आहे 100 क्वेश्चन्स. त्याच्यानंतर सियाकचा आत्ता रिसेंटली जो पेपर झाला त्याच्यामध्ये GS आणि CSET असे टोटल 90 क्वेश्चन आले होते, ते सगळे आपण सॉल्व केलेले आहेत. पॅसेजचे पण रीडिंग कॉम्प्रिहेन्शन पण आपण कशा पद्धतीने सॉल्व केले ते सुद्धा त्याचीसुद्धा एक सेपरेट प्लेलिस्ट तयार केलेली आहे आपण, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. तर आता आपण इथे थांबूया आणि येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण पुढचं जे आहे ते सर्व पाहूया. ठीक आहे. धन्यवाद.